Thank you.
संजीवयते शतधरस्वाहा
सवचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदमितपायनं तरुणतुलसीमाला कन्धं कञ्जनेत्रं हृदयलासं
आणि त्या निमित्तानं आपण सगळे जमलो. माझ्यासमोर विलास महाराज आहेत. बाळू महाराज आल्यावर मला आनंद वाटला. आणि देवीदास महाराज, ज्ञानोबा महाराज मी सोबत आणले त्यांना भंडारीचे. आणि बाकी तुम्ही सगळी गावकरी मंडळी, मृदंग वादक कोण आहेत, चांगला वाजवत आहेत. आणि तुम्ही सगळी मंडळी, महत्वाचं काय जगायला 125 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ लागला आहे. आणि तुम्ही सगळ्या आगाव मंडळी आणि गावकरी मंडळी पूर्ण तुम्ही सगळ्यांनी हा समारंभ, हा सोहळा, ही परंपरा चालवली आहे. एक सांगू का, आपण ठरवलं म्हणजे होत नसतं. ठरवलं लागते भगवंताला. भगवंतानी जर ठरवलं, संतांनी ठरवलं ते घडतं. आपण जर ठरवलं तर आपल्यानंतर आपली पुढची पिढी चालवेल का याची गॅरंटी नाही. आपणच 10 वर्षांनी एखादा नियम चालवू का हे सांगता येत नाही. कदाचित पुढच्या काळामध्ये आपलेच विचार बदलू शकतात. कदाचित आपणच, कदाचित शरीर गात्र होऊ शकते, नको जाऊ देऊ भंगा, शरीर जर्जर होऊ शकते. त्यामुळे अशा प्रथा परंपरा चालवायची जी क्षमता आहे ती भगवंताच्या कृपेनं शिवाय शक्य नसते. सगळ्यांना येतं ना. आता हे आवाज म्हणतो याला विलास नाही आता आपला, ते खूप प्रयत्न करतायत. मला यांचे प्रमाण ऐकूच येत ना. सत्य संकल्पाचा दाता नारायण मला काम करून ऐकावं लागलं. फुंकत दिलंय, आवाज म्हणतोय, प्रमाण ऐकू येत नाही. किंवा तुम्हाला माझं ऐकू येत ना, बस झालं. नाही आलं तर हो म्हणा. मला म्हणायचं होतं की भगवंताच्या कृपेशिवाय शक्य नाही. म्हणून नामदेव महाराजांनी विनंती केली देवाला, नामा म्हणे केशिराजा केला नेम माझ्याकडून ते शक्य नाही. तुम्ही सगळी मंडळी, गावकरी मंडळी नियम चालवतायत, त्यांची पुण्यतिथी साजरी करत असल्यामुळे त्यांचं नाव चालू आहे आणि त्यांची सेवा परंपरा चालू आहे. आता गावातल्या मंडळीचं मी मुद्दाम नाव घेत नाही, कारण जो नाव घेण्यातून सुटला तो रस्त्यात फेकला, मग फार अवघड परिस्थिती होती फार. म्हणून गावातल्यांची एका म्हणता भले तुझे सहजेची, पण बाहेर गावच्या मंडळींचं नाव घ्यायला हरकत नाही. आमच्या बाळू महाराजांचं, आमच्या देवदास महाराजांचं नाव घ्यायला हरकत नाही. आणि तुमचं मुद्दाम घेत नाही, कारण तुमच्यातलं सुटायला नको ना, घेतल्याचं कौतुक नको. पण आता मागच्या वर्षीपासून परंपरा सुरू झाली. आपली सयाजी महाराजांची जी परंपरा आहे तुम्हाला माहिती आहे की खरं म्हणजे ही गुरु परंपरा मुळात मुक्ताईपासून सुरू झाली आहे. महादेवापासून सुरू झालेली परंपरा ज्ञानोबराय मुक्ताईच्या मार्फत बाळाभाऊ महाराजांपर्यंत आली. रंगनाथ महाराज नाव्याचे बाळाभाऊ महाराज पर्यंत आली. आणि बाळाभाऊ महाराजांच्या दिंडीचे चोरदार होते आमचे सयाजी महाराज. आणि म्हणून सयाजी महाराजांच्या समाधीत सयाजी महाराजांचा उद्धार झाला किंवा ते स्वतःच संत झाले, त्यांना उद्धाराची गरज नाही, परंतु त्यांच्या नामस्मरणानं आपल्याला आपला उद्धार करून द्यायचा. पाप जातात संताचे नाव घेतल्याने, तुका म्हणे पापे. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी नाही, त्यांच्यासाठी नाही, ही पुण्यतिथी आपल्यासाठी आहे. त्यांच्या समाधीकडे गेल्यानंतर त्यांच्या नामोच्चारणातून जी ऊर्जा, जी शक्ती, जे किरण आपल्यापर्यंत येतात त्याने आपला उद्धार झाला पाहिजे. त्याला म्हणतात म्हणजे पुण्यस्मरण 2 प्रकारचं असते. काही लोक आयुष्यामध्ये इतके पाप करतात
किती मरतात, पण पोराजवळ पैसा असतो. पोरगा काय करतो, पोरगा सत्ता ठेवतो, कीर्तन ठेवतो, नामस्मरण करतो. त्याच्या मागे हेतू असा असतो की आपण पुण्य करायचं आणि हे पुण्य त्याच्या पदरात बांधायचं, म्हणजे त्याचा उद्धार होईल. आणि संत महात्म्याचं पुण्यस्मरण काय करायचं, तर त्यांनी इतकं पुण्य केलंय की त्या पुण्याचा एखादा तुकडा आपल्या अंगावर जर आला तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे समाधी सोहळे आपल्याला चालवायचे असतात. आणि म्हणून हा कार्यक्रम तुम्ही चालवता. मला काल पाऊस खूप पडला आणि आपण स्थळ बदललं, इथपर्यंत आलो. हे पहा, शास्त्राचा नियम असा आहे की कुठलीही प्रतिकूलता आली तर समजायचं त्यामध्ये अनुकूलता आहे. आपल्याकरता भगवंताच्या मनात काहीतरी इच्छा आहे. कसं उदाहरण, शंकराचार्यांना एकदा भिकारी दिसला, भिकारी. आणि मग त्याला विचारलं लोकांनी, का हा भिकारी दिसतोय तर याने किती पाप केला असेल पूर्वजन्मामध्ये, म्हणून हा जन्मामध्ये भिकारी आहे. तर शंकराचार्य म्हणाले, अहो तो भिकारी असो का नसो, त्यांनी पाप केलं का नसो, तो आपल्या दारामध्ये येतो, तो त्याचा पाप नाही, त्याला न देणं आपलं पाप आहे. याचं कारण तो मागायला नाहीये, आपल्याला उपदेश करायला येतो. भिक्षुका नैव भिक्षंती बोधयंती गृहे गृहे. तो घरोघरी फिरून बोध करतो. काय करतो, पूर्वकाले अकरोत पुण्यम वर्तमान भविष्यती. पूर्वजन्मात जर तुम्ही पुण्य केलं नाही तर माझं वर्तमान म्हणजे त्याचं भिकारीपण हे तुमचं भविष्य आहे, तुमचं. म्हणून पुण्य करा, म्हणून सत्कर्म करा, हे सांगण्यासाठी येतो. असा सकारात्मक अर्थ काढायचा असतो. मी गमतीनं म्हटलो आमच्या महेश दादांना की पाऊस पडला, याच्यामध्ये सयाजी भाऊंनी आपल्याला संदेश दिलाय. कोणता संदेश, की आता आपण आपल्या पातळीवर आता आपण मागणी केली पाहिजे शासनाकडे की आपण आता सभागृह बांधून द्या. मगाशी त्या सरपंच साहेब भेटले, त्यांनाही म्हटलं मी की आम्हाला सभागृह बांधून द्या तुम्ही. काल आम्ही आमच्या लोकांनी पावसामध्ये भजन केलं रात्री. आता गरज आहे सभागृहाची, कारण या दिवसात पाऊस पडत वाटलं नाही, उद्यापासून तरी ना करता नाही. या दिवसात एप्रिलमध्ये पाऊस पडेल वाटलं नाही, पण पडला म्हणजे हा संदेश की आता रस्त्याची मागणी झाली पाहिजे, आता सभागृहाची मागणी झाली पाहिजे. आणि ती करण्याची मग आपलं संस्थान म्हणून असेल, नगर ग्रामपंचायत असेल, आमदार असेल, खासदार असतील, या माध्यमातून आता प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे. असा सयाजीबांच्या मनातला संदेश असावा, असा अर्थ मी काढला. तुम्हाला पटो का न पटो, पण आता मला असं मागणी माईकवरून मी जाहीर सांगतो की आता आमची मागणी अशी की सभागृह द्या. आपण मागणी आता केली पाहिजे, कारण आता गरज आहे. पुढच्या वर्षी जर पुन्हा पाऊस आला तर आपल्याला भिजायचं काम पडलं नाही पाहिजे. विठ्ठल तुकोबर आहे, जे अभंग केले काल्याचे, गवळणीचे किंवा त्या अर्थानं बाळखेडीचे संतांनी जे अभंग केले, त्यामध्ये काही अनेक प्रकार आहेत बघा. काही अभंगामध्ये देव बोलतो, गोपाळ ऐकतात. काही मध्ये गोपाळ बोलतात, देव ऐकतो. काही मध्ये गोपाळाशी बोलतात. असे प्रकार आहेत. या अभंगामध्ये भगवंत बोलतो, गोपाळ ऐकतायत आणि भगवंत त्यांना सांगतोय. हा आहे संवाद. पहिली गोष्ट, या अभंग एक वैशिष्ट्यपूर्ण अभंग आहे की या अभंगामुळे भगवंतांनी उपदेश केलाय. उपदेश वरिष्ठ कनिष्ठाला करत असतो आणि गोपाळांच्या समवेत भगवंतांनी जी लीला केली ती करत असताना त्यांनी समान पातळी स्वीकारली. ते मित्र झाले आणि सवंगडी मित्र म्हणून भूमिका घेतल्यामुळे त्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाग नाही. मग आता उपदेश चालतो का, पण देवाने उपदेश केला. उपदेश कोणाला करतात, उपदेशाच्या दोन अटी आहेत. एक तर जो उपदेश स्वीकारणार आहे त्याची ऐकण्याची क्षमता आहे का, म्हणजे BA ग्रॅज्युएशनच्या वर्गामध्ये किंवा 12वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलाला 12वीच शिकवलं जाईल. तो शिकण्यासाठी किमान 11वी पास पाहिजे. 4थीतला मुलगा नेऊन बसवला, तो 12वीतल्या शाळेत वर्गातलं शिकवणं त्याला कळेल का, त्याची बेसिक तयारी झालेली पाहिजे. काही म्हणजे त्याची पूर्वीची तयारी केली पाहिजे. त्याला शास्त्राच्या भाषेत त्याला म्हणतात मनन, चिंतन, निधिध्यासन आदी करून झालं पाहिजे. इतकंच नाही तर मलदोष
विक्षेप दोष दूर झाला पाहिजे आणि ज्याचा फक्त आवरण दोष राहिला आहे ते आवरण दोष राहिलेला तो श्रवणाचा अधिकारी आहे. मग त्यामध्ये असत्वापादक आवरण असो की आभानापादक असो, पण तो श्रवणाचा अधिकारी आहे म्हणजे त्याला पात्रता लागते, गोपाळांची पात्रता होते. दुसरा मुद्दा, त्याची ऐकायची इच्छा आणि भूमिका पाहिजे. काही मंडळी ऐकतात, म्हणजे विलास महाराज तुम्ही समोर बसले, पण कीर्तनकार मंडळी दुसऱ्याचं ऐकत नाही. आमच्याकडे सांगतो, कीर्तनकार दुसऱ्याचं ऐकत नाही आणि लोक ऐकून घेत नाही, दुसऱ्याचं ऐकत नाही. आणि जे बाहेर खूप उपदेश करतात त्यांचं घरात कुणी ऐकत नाही. मग ऐकून घ्यायची सवय मोडली सगळ्यांची, त्यामुळे ऐकायची इच्छा आहे की नाही. एकदा असं घडलं की मला एका गावाला कीर्तनाला बोलावलं आणि मग कीर्तनामध्ये तुम्ही सांगितलं ज्याच्या घरी मुक्काम होता त्यानं सांगितलं की कामकरा महाराज त्यांनीच तारीख घेतली होती, त्याच्या घरी जेवलो होतो, त्याचे माझ्या डोक्यावर उपकार झाले होते. ते म्हणे माझा मुलगा दारू पितो, तुम्ही कीर्तनानंतर मुलाला उपदेश करा. मी म्हटलं कीर्तनाच्या अभंगाच्या ओघामध्ये कुठेतरी फटीमध्ये घुसवून मी उपदेश करतो. कीर्तनात किंवा येताने सप्ताने घोराती घोरा नरकंती उपदेश करेन मी, उपदेश किंवा वेदाने आज्ञा केली मा पिबेल सुराम अशा पद्धतीचा उपदेश करेन. तो म्हणे कीर्तन नाही ऐकत आमचं मुलगा. आता आली पंचायत, म्हटलं माईक लाऊडस्पीकरचे तोंड बाहेर फिरवतो म्हणे, हे ते ऐकत नसतात म्हणे. किती लाऊडस्पीकर लावा, त्यांच्या कानाच्या चित्रातून हात घुसणार नाहीत ते. मग म्हटलं मग सकाळी उठल्यावर आपण बोलू त्याच्याशी. तो म्हणे सकाळी सूर्योदय त्याने कधी पाहिलाच नाही म्हणे, सूर्यवंशी आहे, ते उशिरा उठतात आणि सकाळी तर तुम्हाला लवकर जायचं, सकाळी कॉलेज आहे लवकर, कॉलेजमध्ये जायचं लवकर. मग आता रात्री कीर्तन मोडल्यावर 11-12 पुढे तुम्ही त्याला उपदेश करा. आता त्याचं खाल्लं होतं, म्हटलं हरकत नाही मग सांगतो. मग तो बसला, म्हटलं बाबा त्यांना म्हटलं की तुम्ही त्याला जन्म दिला, वाढवलं, शिक्षण केलं, तितकंच नाही तर त्याला बायको करून दिली, त्याच्या नावानं शेती करून दिली, हे सगळं केल्यावर तुमचं ऐकत नाही तर मी 3 मिनिटापूर्वी आलो 5 मिनिटांना जाणार, माझं कसं काय ऐकेल तो. हे म्हणे तरी उपदेश करा. मग मी बसलो, त्याला म्हटलं बाय दारू पिऊ नये, दारू पिणं वाईट असते वगैरे वगैरे बराच कर्माचा उपदेश त्याला केला. ते सगळं झाल्यावर त्याने शांतपणे ऐकून घेतले 10 मिनिट. मग म्हणे महाराज ठरलं आता बंद, आता बिलकुल बंद. म्हटलं दारू पिणं बंद नाही, दारू नाही, तुमचं या गावात येणं बंद. आता कोणी तुम्हाला आणतो हे पाहतो आणि तुम्ही कसे येतात पाहतो. किती उपदेश केले तर त्याला ऐकायचं नव्हतं. म्हणजे श्रवणाचा अधिकारी पहिले त्याच्यात मुळात क्षमता असावी आणि दुसरी गोष्ट त्याची ऐकण्याची इच्छा असावी. ही 2 गोष्टी. भगवंत उपदेश करतात आणि दुसरा त्याच्यामधली खोच अशी आहे की भगवंत उपदेश करताना मित्रत्वाच्या भावातून करतात. हे पहा, देवाशी नातं जोडत असताना बाकी सगळे नाते प्रारब्धाला प्राप्त होतात. भाऊ, आई, वडील, भाचा, हे सगळे. बायको ठरवली ती मिळते का? बाईनं ठरवलं तो नवरा मिळतो का? जो प्रारब्धात असेल तो मिळतो. पण नवरा मिळाला, सासू कशी निघते पण असतो. पर सासऱ्याचं नंदेचं कार्ट किरकिर करतो, त्याला विलाज नसतो. ते सगळं प्रारब्ध अधीन आहे. परंतु एकच नातं असं आहे की जे स्वतः करता येते, त्याचं नाव आहे मित्र. म्हणून सर्वश्रेष्ठ नातं मित्राचं. मित्र चांगले भेटले तर कीर्तनात उभा राहतो पोरगा, वारकरी होतो, टाळकरी होतो आणि तो पंढरपूरला घेऊन जातो. आणि मित्र खराब भेटले तर तिकडे वीरबाराकडे घेऊन जातो, दारूच्या गुत्त्यावर घेऊन जातो. त्यामुळे मित्रावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून मित्र 2 असतात, समानशिले व्यसनेषु सख्यम. आणि म्हणून मित्राचे 6 लक्षणे आहेत. जाऊ द्या, विषयांतर नको. मित्राचे साक्षर गुह्यम आख्याकी पृच्छती ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याकी पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधा प्रतिलक्षणम. देतो, घेतो, खातो आणि खाऊ घालतो आणि गुह्य वर्म विचारतो आणि वर्म सांगतो. हे 6 लक्षणं ज्याच्याशी शक्य आहे त्याला मित्र म्हणायचंय. याचं शील समान आहे. व्यसन म्हणजे त्याच्या स्वभाव सारखा आहे, तो होऊ शकतो. असे मित्राचे भगवंताने मित्र केले. रामावतारामध्ये भगवंतांनी 2-3च मित्र केलेत. एक हनुमान सुग्रीवाला केलं, विभीषणाला केलं, निषाद राजाला केलं
आणि हनुमंतरायासहित सगळे वानर हे सेवक होते. आणि सेवक कोण असतो? सेवक हे भाव आहे, सेवक हे करावे सांगितलेले काम सेवेनं ऐकावंच लागते. तो समान भागात नाही. सेवक हा बरोबरीत बसणार नाही. सेवक हा आज्ञा पालन करेल. हे झालं सेवकाचं लक्षण. पण मित्र मात्र समान राहू शकतो. मग त्या अवतारामध्ये 2-3च मित्र आहेत. पण कृष्ण अवतारात मात्र यांना बरेच मित्र गोळा केले. दागुवेंद्या, सुदामा, बिल्वमंगल, खूप नावं आहेत, खूप नावं. हे सगळे गोळा केले शेकडोच्या संख्येत. आणि हे बरोबर येते. आणि भगवंतांनी नंतरच्या काळामध्ये अर्जुनालाही मित्र केलं. अर्जुनाने म्हटलं ना, सखेति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि. समान तो म्हणतो मी मित्र मानलंय. मित्रद्रोहेच पातकं. मित्र केला. आणि या ठिकाणी उपदेश करताना बरोबरीनं करतो, मित्राच्या नात्यातून करतो, पण करतो उपदेश. त्यामुळे या उपदेश काय केला? उपदेश असा केला की तुला कर्म करायचं असेल तर मी कर्माचं स्वातंत्र्य देतो. कॉन्ट्रडिक्शन लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे म्हणतो माणसाला कर्मानुसार कर्मानुगो गच्छति जीव एकहा. माणूस कर्माचं फळ भोगतो. मागे जे केलं ते आज भोगतोय आपण. त्यामुळे कर्माचं फळ भोगण्यासाठी माणूस जीव पराधीन आहे, पण कर्म करण्यासाठी स्वतंत्र. कर्म तुम्ही काय करायचं? देव म्हणतो मी तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य दिलं. देवानं काय केलंय? दिले इंद्रिय हातपाय कान. तुम्हाला उपयोग काय करायचा तुम्ही करा. डोळे दिले, तुम्हाला हात दिले. या हाताने भजन करायचं का या हाताने सुरे खुपसायचे? तुम्ही तुमचं करा. या तोंडानं नामस्मरण करायचं, त्या तोंडानं चुगल्या करायच्या. तोंडानं भगवंताचं चिंतन करायचंय की तोंडानं गुटखा खायचा का तंबाखू खायचा? दोन्हीतलं एक खाल्लं पाहिजे का दोन्ही? विठ्ठल विठ्ठल. गुटखे तंबाखू खायचे का नामस्मरण करायचं, ब्रह्मरस प्यायचा ठरवलं पाहिजे. तसं पाय दिले, पायानं कीर्तनात जायचं, पायानं वारी करायची का पायानं दारूच्या गुत्त्यावर जायचं, दारूच्या दुकानावर जायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं. भगवंतानी पाय दिले, कर्माचं स्वातंत्र्य दिले. तुम्ही कर्म करा, पण एकदा का कर्म केलं तर भोगायचं स्वातंत्र्य नाही. चुकलं तर शिक्षा आहेच. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. इथं तर पोलीसच पकडणार, शिक्षा होणार, पण भोगायचं स्वातंत्र्य नाही, कर्माचं स्वातंत्र्य. भगवान तो म्हणतो मी कर्माचं स्वातंत्र्य तुम्हाला देतो. कोणत्या कर्माचं? तुम्हाला काय करायचं, कसं वागायचं, कोणाच्याकडे पाहायचं. बघा, माणसाला प्रत्येक ठिकाणी कृती करताना माणूस कोणाकडे तरी आदर्श म्हणून पाहत असतो. म्हणजे सून जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तर सासूकडे पाहते. मग सासू काय करत होती तसं सून करते. आमच्या घरी देवगुण कोणते होते? मग हे होते, मुंजा होता, नवसता होता, देवी होती, गणपती होती, मग नवरात्र होते. मग तसे सण ती करायची. आमच्या सणाला आमका पुरण असते, आमका स्वयंपाक असतो, ती करायची. ती भांडत होती म्हणून ही भांडते नाही. मग ती जसं करत होती तसं ही करते. मग व्यवहारामध्ये मुलगा बापाचं पाहून वागतो. मग कोणीतरी गावातल्या एखाद्या नेत्याचं पाहून वागतो. लोक कोणाकडे तरी पाहून वागतात, कोणाकडे तरी पाहावं लागतं. आणि जीवनामध्ये सगळेच जण एकमेकाकडे पाहतात, कारण स्वतःचा रस्ता ठरवण्यासाठी आपण सक्षम नसतो. मग कोणाकडे पाहून चाललं पाहिजे? मग कोणत्या रस्त्यानं गेलं म्हणजे कल्याण होईल, असा प्रश्न माणसाला जीवाला पडला, गोपाळांना नाही पडला. तो म्हणाले, भगवंताने गोपाळांना विचारलं, का हो तुम्ही पुष्ट नाही, दष्टपुष्ट नाही, खातपीत नाही, एवढे बारके कुडके रोडके असे दिसतात, हाडं दिसतात तुमचे, आणि असं असताना तुम्ही असे दिसता, कशामुळे? खात नसता का? तो म्हणे खातो. काय शिवाय? म्हणजे काय खाता? नाही, अजून काय खाता? म्हणजे गुटखे तंबाखू. म्हणजे ते नाही मिळत, मग काय खाता? अरे खाण्यासाठी जर पुष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला दूध प्यावं लागेल, तूप प्यावं लागेल, दही दळण नाही मिळत. तुम्ही काय करा, तुम्हाला हे मिळवून द्यायचा मार्ग आहे. तुम्ही मागे आलं पाहिजे, कोणाच्या तरी मागे गेलं पाहिजे. कोणाच्या मागे जायचंय?
असाच प्रश्न युधिष्ठिराला पडला होता. युधिष्ठिराला असा प्रश्न पडला की त्या एका जलाशयामध्ये पाणी प्यायला तहान लागली म्हणून पांडव गेले आणि तिथे तो तलाव यक्षाचा होता. आणि यक्षानं विचारलं की या तलावात, यक्ष म्हणाला तलावातलं पाणी नक्की प्या, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बाकीच्यांनी उत्तर दिले नाही ते मरून पडले. युधिष्ठिर गेला, आपले पाठवलेले भाऊ अद्याप का आले नाहीत म्हणून तो गेला, पाणी प्यायला लागला. ताबडतोब या यक्षाने अडवलं, म्हणे हात लावायचा नाही पाण्याला त्या. का बरं? पाणी माझं आहे, जलाशय माझा आहे, मग काय करायचं? म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग त्याने प्रश्न विचारले आणि युधिष्ठिरांना उत्तर दिले. आपला संबंध एका मुद्द्याशी आहे. प्रश्न असा विचारला, कोणत्या रस्त्यानं माणसानं गेलं पाहिजे? कम पंथाः, कोणत्या रस्त्यानं गेलं पाहिजे? युधिष्ठिराने असं उत्तर दिलं, महाजनो येन गतं पंथाः. महाजन ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं गेले पाहिजे. महाजन आडनावाचे माणसं, महाजन म्हणजे मोठे माणसं, महापुरुष, त्यांच्या रस्त्यानं जर गेलं तर मात्र गेलंच पाहिजे. तो कर्तव्य येते, कर्तव्य. महाराज असं म्हटले ना, अनुसार तो आम्हाला झाला, प्रत्येक माणसाला असं वाटतंच की आपल्या मागे लोक आले पाहिजे, आपल्या आपण मोठे असलं पाहिजे ना आपल्या मागे लोक आले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. आणि आपल्या मागे लोक येतातही, फक्त ते आपल्याला दिसत नाही. ते जेव्हा येतात कमी नाही 2-4 हजार असतात आणि तुम्ही जेव्हा निरोप आला तेव्हा येतात. रात्री 2ला बोलवा, 11ला बोलवा, हजार असतात. फक्त त्याच्याकडे आपलं डोकं असते, आपल्या समोर कोणी नसतात आणि आपल्याला पाहायला डोळे नसतात. त्यामुळे येतात पण उपयोग नसतो. कळलं असेल कशाबद्दल बोलतोय. मग तिथं येऊन उपयोग नाही. तसं आपल्या मागे आलं पाहिजे, त्यासाठी पहिले आपण लोकांच्या मागे गेलं पाहिजे. कोणाच्या मागे जायचं? मग लोक म्हणतात नातलगाच्या मागे जाऊ, आई वडील भाऊ काका पुतण्या जावई भाऊ कोणाच्या मागे जाऊ. आता ते असं असतं की जन हे सुखाचे, त्यांच्या मागे जाऊन उपयोग नसतो. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सोयरे, पैसा संपला की सोयरे गेले, ते पुन्हा विचारत नसतात. म्हणजे एका माणसाने काय केलं, तो असा दिवस माझ्याकडे त्रागा करू लागला, एका संतांकडे महापुरुषाकडे त्रागा करू लागला. त्यामुळे माझे काय कुठे कोणाला पैसा देऊ नये. मुलगा म्हणतो मला नोकरी पाहिजे, लागून राहिली, डोनेशन पाहिजे, 50 लाख रुपये तुम्ही द्या, डोनेशन लागते, कुठून देऊ? तो मला 50 लाख मागून राहिला. जावई म्हणतो पाईपलाईन बदलायची, 10 लाख द्या. जावयाला 10 लाख कुठून द्यायचे? बरं ते झालं. भाऊ म्हणतो हिस्सा वाटून द्या. बायको म्हणते दागिनेच नाही माझ्याकडे, तुम्ही कधी केलेच नाही, तर तुम्ही दागिने करून द्या. ती मागते 25 लाख. ती कोणाकोणाला पुरणार? संत म्हणाले तू कोणाकोणाला नाही पुरणार, तू कोणालाच नाही पुरणार, हे सगळे तुलाच ठरणार. त्यामुळे यांच्या मागे जाण्यात काही अर्थ नसतो. मग नेत्यांच्या मागे चला.
आता ते निवडणुकीचं वारं सुरू झालं. नेते येतात, नेते सांगतात की बाबा आमच्या मागे या, आम्ही तुमचं कल्याण करू. मग आपण त्यांच्या मागे जातो. काही दिवसांना असं होते की नेते निवडून येतात, ते नेते जातात मुंबईत जातात, आपण गावात राहतो आणि कल्याण ते भिवंडी जवळ कुठेतरी तिथंच राहते. कल्याण तिकडंच राहते, नेते तिसरीकडे राहतात, पुन्हा दोघांचा संबंध येत नाही. एका निवडणुकीच्या वेळेस त्या नेत्याने आश्वासन दिलं, गेला तर निवडून दिलं तुम्ही, तुमच्या गावाला मी पाईपलाईन दिली, नळात नळ योजना आल्या, आणलं नळ आले. पुढची निवडणूक आली, लोक म्हणे का तुम्ही नळ दिले पण नळाला पाणीच नाही. तो म्हणे मी नळ द्यायचं कबूल केलं होतं, नळ दिले, पाणी द्यायचं नव्हतं म्हटलं मी, आता यावेळेस निवडून द्या मी पाणी. त्यामुळे त्यांच्या मागे झालं तर असे आश्वासनच मिळणार. पण जायचं कोणाच्या मागे? जो निश्चितपणे आम्हाला आमचा उद्धार करेल, जो आम्हाला अमर करेल, तो एक वटोरीजी क्षणी अनुसर लगा माझे वाणी केव्हाची गयाची चिंतवणी पडली मग एक वटून एक धुबून एक तत्व नामी. त्यामुळे अशा पद्धतीने त्याचं जर चिंतन करून त्याच्या मागे गेलं तर असं कोण आहे? महाराज म्हटले असे फक्त संत आणि सयाजी बाबांना सुद्धा ठरलं कोणाच्या मागे जायचं. सयाजी महाराजांनी विचारलं रंगनाथ महाराज, मी कोणाकडे जाऊ, माझा उद्धार कोण करेल? रंगनाथ महाराज म्हटले तुझ्या उद्धारासाठी तुझे गुरु बाळाभाऊ महाराज आहेत, नियतीने ठरले. मग त्यांनी बाळाभाऊ महाराजांकडे आले आणि त्यांचं अनुसरण केलं. आता तिथे शिष्यत्व पत्करलं, सेवकपणा स्वीकारलं, सेवकपण. आणि माहितीये सेवक जर सेवकपणामध्ये समर्थ ठरला तर तो स्वामीवर सत्ता करतो. सेवक तो करी स्वामीवरी सत्ता, त्या विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. त्यामुळे सेवक जर झाला तर महाराजांनी त्याला केलं चोपदार म्हणजे दिंडीचा प्रमुख. त्यांनी निर्णय घेतला, किती निर्णय घेतला की आपण त्यांचं सेवेकरी व्हायचं. इतकंच नाही, दिंडीचं संचलन करायचं आणि संघटन करायचं. चोपदार म्हणजे संघटक, सगळ्यांना एकत्र करणारा. मग त्यांनी अनुसरण संतांचं स्वीकारलं आणि संत आणि देव एकच असतात, निमित्त त्या प्रतिमा. त्यामुळे अनुसरण कोणाचं करायचं असं जर विचारलं तर देव म्हणाले तुम्हाला चालण्याचं स्वातंत्र्य दिलंय, तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य दिलंय. तर मला जर विचाराल तर मी सांगतो तुमची इच्छा असेल तर बळजबरी नाही, इच्छा असेल तर माझ्या मागे या पहिल्या चरणात. लहान थोर याती भरत्या नारीनं सगळे या.
पाहिजे बरं. येत नाही ते दुःख आहे ना. आल्यावर मुक्ती प्रत्येकाला आहे. येथे मोक्षाचा अधिकार सगळ्यांना आहे, पण आधी येणाऱ्यांना. यायचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही, त्यामुळे यायचं ते नाही ठरवा. यानंतर या तुम्ही अवघे या सगळे, आणि कुठे या माझ्या अवघे याला या, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या, माझ्या देवाच्या मागे या. देव म्हणतो माझ्या मागे या, माझ्या मागे या नक्की आहे, पण तुझ्या मागे गेल्यानंतर तू काय करणार आहे? तो म्हणतो मी माझ्यासारखं करतो, तुम्हाला मी इतकं देतोय बा. तुम्ही जवळामध्ये कोणाच्याही मागे जा, तो तुम्हाला सगळं देईल, पण स्वतःच पद देत नाही. तुम्ही एखाद्या मंत्र्याच्या मागे मागे पळा, आमदाराच्या मागे पळा, तो तुम्हाला बाकी आर्थिक फायदा देईल, पेट्रोल पंप देईल, रस्ता देईल, कॉन्ट्रॅक्ट देईल, भरपूर काही देईल, पण त्याचं आमदाराचं, खासदाराचं, मंत्र्याचं पद देणार नाही. आता एक मुख्यमंत्री जेलमध्ये, पण तो जेलमधून कारभार करतो आणि बायकोला पदावर बसवलं, पण दुसऱ्याला बसवलं नाही. मागे ते लालू प्रसाद जेलमध्ये होता, बायकोला मुख्यमंत्री केलं. पद देत नाही कोणी कुणाला. व्यवहारामध्ये पण किती जवळ करा, नोकराला नोकरच ठेवतात, मालक करत नाही. पण संत एकमेव असे आहेत की जे सेवकाला आपल्या बरोबरीच नाही, आपल्यासारखं करतात. सेवेकरी होते, चोपदार होते, पण अधिकार किती दिला? स्वतःच्या बरोबरीचा दिला, स्वतःचं पद दिलं आणि काळावर जिंकण्याची ताकद दिली, मृत्यू लांबवण्याची ताकद दिली. त्यामुळे जर भगवंताच्या मागे गेलं, जर संताच्या मागे गेलं, जर गुरुच्या मागे गेलं तर काय अधिकार मिळतो? याच्या इतकं ज्वलंत जागृत उदाहरण दुसरं नाही. मग त्यांच्या मागे गेलं पाहिजे. देव नेहमी म्हणतो माझ्या मागे या, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. माझ्या मागे या, माझ्या मागे या सगळे. तैसे अहं वाचा चित्त मोहदधिका कांगरिकाली जैसे. माझ्या मागे या. आपण जात नाही. एखादाच मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतिति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां असतेची महापुरी रिगता ते कुट्टीवरी परी पहिला प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पाहिजे निघत नाही हो. तुकोबारायच म्हटले ना की चालू लागे वाट ऐसा बिरळा एखादा. जात नाही दुःखे पण तो बोलावतो. वाट पाय उभी, वाट पाय उभा, भेटीची आवड. तो बोलावतोय पण आपण जात नाही. मग तो बोलावतो, त्याच्या मागे जात नाही. मग प्रश्न विचारतात देवा तुझ्या मागे आम्ही काय यायचं? ठीक आहे ना, तू म्हणतो ना गोपाळांनो माझ्या मागे या, मी तुम्हाला माझ्यासोबत या, तुम्हाला मी पुष्ट करेल, तुम्हाला पोषण देईल, तुम्हाला सुख देईल, तुम्हाला आनंद देईल, तुमचं दुःख हरण करेल, माझ्या मागे या. हे म्हणतो तुझ्या मागे येतो पण तुका घर
देणारे का बचत गट देणारे, नाही एखादं तिकीट देणारे, एखादं बी पाईपलाईन करून देणारे, तू देणार काय? तुला ते म्हणे तुला पाहिजे मी काय देणार? आई दुसऱ्या चरणात आणि देतो पोट कीर्तनात नाही ते विठ्ठल
एका दिवसात साधारणतः 2 वेळ जेवतो माणूस. सकाळी अर्धा 1 किलो तर खात असेल ना, पोळी भात वरण वगैरे मिळून. संध्याकाळी अर्धा किलो, 1 किलो रोज. वर्षाचे दिवस 365, आपण 300 दिवस धरू, कारण 5 काही एकादशी असतील ना. एकादशा सोमवार, तिच्यामध्ये तुमच्याकडे माहित नाही, आमच्याकडे एकादशीच्या दिवशी 1 डझनभर केळं, त्याच्यानंतर टोपलंभर उसळ, त्याच्यानंतर 5-6 भाकरी त्या याच्या बकरीच्या, आणि मग भगर एवढी मोठी, आणि मग तरी पण याच एकादशी आज उपाशी. एकादशी ना आज उपाशी, एवढं मोठं खाशी, आणि तरी आपण ते ठीक आहे, आपण मान्य करू की एकादशीला खात नाही. 300 दिवस वर्षाचे. आता वय किती तुमचंच वय विचारतो, 60 असेल की नाही? तुम्हाला राग नाही येऊ शकत या गावात. तुम्ही सासऱ्याला रागावून जमत नाही, आणि तुम्ही रागवाले. आम्ही जावाई पण सोबत आणले ह्या गावचे. 60 असेल की नाही? 60. 60 वय असेल, किती किलो आतापर्यंत किती किलो खाल्लं? वर्षाचे 300 किलो म्हणजे 3 क्विंटल. 60 वर्षात 90 क्विंटल त्यांनी ज्यांनी खाल्लं, तर आता जेवायचं काम नसेल. आता महाप्रसादाचं इतकं खाल्लं ना, पण हे पोट भरत नाही. आजी देतो म्हणजे जे अशक्य ते सांगतोय, तिथे अलभ्य लाभ्या की कोणाकडूनच भरत नाही पोट, ते मी पोट भरून देतो. आजी देतो पोट भरी. आणि कुठपर्यंत? पुरे म्हणाला तो बरी. तुम्ही जोपर्यंत आंबा म्हणणार नाही तोपर्यंत बुंदी वाढत राहू. हात लावला पाहिजे, नको नको नको, बस झाला आता, पुरे पुरे आता नको तुझी याची. पुरे म्हटलं पाहिजे तुम्ही, पुऱ्या नाही, पुऱ्या नाही, पुरे पुरे, बस 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 म्हणजे एसटी नाही, बस. मग हे म्हणेपर्यंत म्हटलं पाहिजे. आणि त्याला म्हणतात संतृप्ती. पुरे म्हणणं म्हणजे समाधान. प्रपंचात समाधान मिळत नाही, कारण मृत्यूलोकी सुखाची कहाणी ही शक्य नाही, ती मिळणार नाही. कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. त्यामुळे मिळणार नाही समाधान, सुख मिळणार नाही. देव म्हणतो मी देतो का तुम्ही कधीच पाहिलं नाही, नाही देखील येते मिळे. भोग सुखाचे सोहळे मी देऊ शकतो. सयाजी महाराजांना जेव्हा दिंडी चालली होती, त्या दिंडीमध्ये बाळाभाऊ महाराजांनी बोलावलं. महाराज म्हटले, सयाजी भाऊ आता परत जा, तुमचा आला शेवट, तुमचा मृत्यू आला, निघा वापस. सयाजी भाऊ बोलले. त्याने विचारलं सयाजी भाऊंना, सयाजी भाऊ रडता काय? मृत्यूची भीती? म्हणे ते तर कधीच मागे पडलं. म्हणे तुम्हाला प्रपंचाची चिंता? अहो तो कधी केलाच नव्हता. लेकराचं कसं होणार, भावकीचं कसं होणार, अहो ते कधी शिवलंच नाही मला. मग रडता कशाला? म्हणे वारी राहणार आहे. कारण वारी म्हणजे कोण? संत समागम. संतांचा सहवास घेईन मी जन्म, याच उपजून या पुरती येऊ. कारण बाकी सगळं मिळतं. पण मला सांगा, कौरवांना नष्ट करणं, शत्रूंना मारणं देवाकरता अशक्य होतं का? मी विस्तार करणार नाही, पण त्या बबरू वाहनाच्या प्रसंगामध्ये देवाने फक्त अशी फूक मारली, चक्रवा गुरुलं, सगळे मेले. संकल्प केला असता तर सगळे परत होते. हे मारण्यासाठी देव आलाच नाही. देव संतांच्या भक्तांच्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी आला. आणि म्हणून तो उपजून या पुरती येऊ. तो आला, घेईन मी जन्म,
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, त्यासाठी तो आला. आणि तो जर त्यासाठी आला, संत त्यासाठी येतात. म्हणतात मला वारीमध्ये संत समागम भेटणार नाही, जर मरण्याच्या आधी मला हे भेटलं पाहिजे. कारण मरताना ते आठवलं पाहिजे, मरताना आठवलं पाहिजे ते. मग भगवान महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुझी मरतानाची चिंता तुला राहणार नाही, संतांचा शेवटचा सहवास मला भोगायचा आहे. तो जो हा पडला होता की नाही वालीला बाण मारला होता भगवंताने आणि वाली खाली पडला. खाली पडल्यानंतर वालीला भगवंत भेटायला गेले. तो घराला टेकला होता. भगवंत वाली म्हणाला तेव्हा तुला शोभतं का, चोरून मारलंय, झाडाच्या मागे लपून मारतोय, शोभतं का तुझ्या कुळाला. मग देवाने त्याला काय उत्तर द्यायचं ते दिलं. पण सगळं संवाद झाला. पण एक प्रश्न विचारला देवाने, ठीक आहे म्हणे, आता मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुझं मरण लांबवू का, तुला पुन्हा आयुष्य देऊ का. तो म्हणाला अरे तेव्हा मी असं खाली पडावं, सुग्रीवासारखा भक्ताच्या मांडीत माझं डोकं असावं, हनुमंतासारखा भक्तवीर समोर असावा, भगवंत समोर असावा, असा योग पुन्हा येणार आहे का. लोक मुली लोक आयुष्यभर साधना करतात, पण असं मरण त्यांना मिळत नाही. हो मला माहिती का, जन्म जन्म मुनी जाताना करा, वारीचं 15 दिवसाचं आयुष्य वाढवून दिलंय. महाराज पैठणला गेले, पैठणहून परत आले आणि मग हा शुभ मुहूर्त स्वीकारला. ही पंचमी आहे, पंचमी स्वीकारली. आणि चैत्र बघ हा शुद्ध पक्ष आहे. चैत्र हा सगळ्या 12 पक्षांमधला सर्वात उत्कृष्ट शुद्ध पक्ष. तिच्यामधला शुक्ल पक्ष हाच देवाने अवधर्मासाठी निवडला आणि हाच यांनी समाधीसाठी निवडला. पंचमीला त्यांनी गमन केलं. पकाळावर सत्ता आजी देतो पोट भरी, किती समाधान संतृप्ती उदाहरणे. जर देवाने दिलं, जर संतांनी दिलं तर किती मिळतं. सयाजी महाराज उदाहरण आहे की सयाजी महाराजांनी समाधान प्राप्त केलंय, आनंद प्राप्त केलाय, पोट भरलं. आता भगवंताच्या आता दुसरं काहीच नको. मग आजी देतो पोट भरी, पुरे म्हणा दत्तवरी. मग सयाजी बाबांची समाज जी अवस्था प्राप्त झाली आम्हाला मिळू शकते का. हो महाराज नक्की मिळू शकते. मग काय करावं लागते, तुम्ही आमच्या मागे यावं लागते. आम्ही तर आलोच मागे मागे तुमच्या. अहो नुसतं मागे नाही येत आहे, काही पथ्य पाळावं लागतात. तंबाखू खाता येत नाही, कीर्तनात सिगरेट ओढता येत नाही, चुना मागता येत नाही, तिथं बसून पुन्हा चुगल्या करता येत नाही, करता येत नाही. लय पथ्य असतात. पथ्य कमी येत आहे. जेणे विठ्ठल मात्र घ्या पथ्य असतात. कोणते पथ्य. देव म्हणाले मी 2 पथ्य सांगतो तुम्हाला. कोणते 2 पथ्य. एक आहे हळूहळू चला आणि दुसरं बोलू नका. हळूहळू चला
तुम्ही पुष्ट नाही, तुमच्या अंगात ताकद नाही, का नाही म्हणे आम्हाला खायला भेटत नाही. आई बापाला मागा म्हणे ते देत नाही. मग मागून मिळत नाही, मग हिसकून घ्या म्हणे आमच्या अंगात ताकद नाही. मग ताकद नाही तर मग काय करता, आता आपण चोरून घेऊ. मग चोरायचंय, चला चोरीच करायला म्हणे चला घ्या म्हणजे कपडे घ्या, बँड घ्या, बोला आपण दिल्ली कमारा चला. अरे देव म्हणे अरे असं नसतं तर चोरी करायला. चोरी करायला चालले पंक्ती सारखा वजनी कवळ घेता, पंक्तीला चोरीला जायचो ना. चोरीला जायचं असेल तर बोलायचं एक अर्थ. दुसरा अर्थ, तुम्ही नेहमी सांगता की परमार्थामध्ये यायचं असेल तर गडबड करा, करावी तातडी तरी धावा चित्त द्यावे चरणात. धावा धावा आहे पंढरी विसावा, आल्याने संसारा उठा वेग करा. धावा 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 म्हणतात, इकडे म्हणतात हळूहळू चाला. व्यागाचा दोष नाही झाला का हो? म्हणतात तंबाखू खाऊ नाही, मग म्हणतात चुना आहे का? कसं काय जमलं व्यागात दोष नाही? त्याच्यामध्ये फरक असा आहे की परमार्थात येण्यासाठी गडबड करा, आल्यावर निवांत बसा. कसं एसटी निघून राहिली बस स्टँड वरून आणि एसटीची वेळ झाली, चला 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 पाऊसला लवकर पळा, निघा निघा, बॅग भरा, पटकन पळा. आले आले पळत 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 आले, एसटीत घुसले, रुमाल टाकला, कोणी खिडकीतून, कोणी ककायत टप्पावरून, कोणी दारातून आत घुसले आणि आत जाऊन बसले. आता निवांत एसटीत बसेपर्यंत धावा झाली, बसलं की आता नाही पळायचं. आता पळता का एसटीत इकडून तिकडे इकडून तिकडे, आता निवांत बसा. परमार्थात येण्यासाठी धावपळ करा, करावी तातडी. एकदा आलं की मग शांत बसा. कीर्तन सुरू झालं, चला लवकर लवकर कीर्तन सुरू झालं, उद्याला चाल झालं की बघू. पण कीर्तन सुरू झालं तर गडबड नाही यायचं. कीर्तनात आलं की मग घड्याळ दाखवायचं नाही, एकदा आलं की मग निवांत बसायचं. मग 2 तास हो का 5 तास हो, संध्याकाळचे 8 वाजो, येऊ नका बरं. कीर्तन आपलं वेळेत सुटणार, फक्त जेव्हा सुटेल तेव्हा वेळ झाली असं म्हणायचं. मग एकदा येऊन बसलं की शांत बसायचं. परमार्थामध्ये आल्यानंतर हळूहळू चाला, येण्यासाठी गडबड करा पण हळूहळू चाला, त्यामुळे चालत राहा. तिसरा अर्थ असा आहे की याला क्रममार्ग म्हणतात. परमार्थात जात असताना 2 मार्ग असतात. एखादा पक्षी असतो की नाही, पक्षाला फळ खायचं, तो उडतो आणि पक्षी खातो. काही काही तपस्वी तसे असतात, योगी तसे असतात, उपजताच ब्रह्मज्ञानी ऐसे वर्म जाणोनी, काही असे असतात. आपण तसे नाही. मग आपल्याला फळ भेटतात की नाही? माऊली म्हणाले तुम्हाला फळ मिळणार, पण तुम्ही हळूहळू चला, हळूहळू ढाळे ढाळे. उपलवना सनिका पक्षी फळासी झुंबे जैसा, सांग नरू तैसा केवी पावी वेगे. हळूहळू ढाळे ढाळे के तुली दे के भेडे, पै मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. क्रममार्ग आहे, हळूहळू चला. आणि कोणी कोणाशी बोला, बोला कोणाशीचे अर्थ आहेत. एक तर लोक पिचकवून देतात, याला विप्रलिप्सा म्हणतात. हे वेगळंच सांगतो, दुसरं वेगळंच सांगतो. कोणाचं ऐकायचंय? तुकब्बर आहे म्हटले की नका शोधू मतांतरे, तुमगे खरे प्राण ताकीमाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. कोणाचंच ऐकू नका. कोणाचं ऐका? आपल्या गुरुचं ऐका. गुरु कोणते असावे? देखादेखी करती गुरु, नाही ठाऊक विचारू, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. त्याच्या मागे नाही, परंपरा पाहून गुरु केले पाहिजे. आपल्या सयाजीवाची परंपरा कोणती? आदिनाथापासून चालत आली, मुक्ताईपासून चालत आली, बाळाभाऊ महाराजापासून चालत आली. ही परंपरा पाहिली पाहिजे. आणि या परंपरेत जे सांगितलं त्याचं निष्ठेनं पालन करणं, दुसऱ्याचं न ऐकणं, हे एक अर्थ आहे. दुसरा भाग असा आहे की बोलू नाही, साधना सांगू नाही, विनाकारण दुसऱ्याची चर्चा करू नये. तुमच्याकडे पद्धती का? एखादा माणूस जर याच्यावरून आला यात्रेवरून, तो जीव घालतो, काय म्हणतात त्याला? गावात. मूळ शब्द काय माहिती का? मूळ शब्द आहे मावध. मा म्हणजे नाही, वध म्हणजे सांगू नको. मी तीर्थयात्रा केली हे लोकांना सांगू नको. हे डबडे लावून सांगते, जीव घालून सांगते. आपण किती केलंय सांगू नका.
जैसे कुशवळू आपुले तांगरवी पेरिले रासणी करतात ना रासणी फसाट पेरलं की मग झाकून टाकतात तसं साधना जी केली ते झाकलं पाहिजे तैसे पांघुरविले दान पुण्य कोणी कुणाशी न बोला मग आता हे करत असताना महाराज म्हटले की हे करत असताना तुमच्या समोर काही तुकडे येतील कशाचे प्रपंचाचे त्याला म्हणतात घाटे घाटे म्हणजे काय माहिती का शिळे तुकडे आहेत ना भाकरीचे ते शिळे तुकडे दुधामध्ये कालवायचे आणि ते करून ते कालवून खायचे ज्याला म्हणायचं अतिशय चांगला पदार्थ त्याला महाराज म्हटले अरे हे शिळे तुकडे खात बसू नको रे हे खाऊ नको त्यांना पोट पुचक कधीच वारणार नाही चौथ्या जन्मात
आविर्भाव होण्याच्या आधी भगवंत तिथे प्रकटले. पहिले मथुरेमध्ये प्रकटले आणि त्याच्या मागे कारण घडली की सगळेजण भगवंताकडून या दुष्टांच्या त्रासामुळे त्रस्त झाले. पापीचे, अभक्त, दैत्य जे मातले दरडीची झाले ओझे त्यांचे आणि सगळे त्रस्त झाले. खूप त्रास सुरू झाला. राहिलेले यज्ञ ओढिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भेले वत्सरूपी पृथ्वी आकाशी काय नेत्री वायू मग भगवंतांनी सगळ्यांच्या दोषांचं, दुःखाचं, क्लेशाचं निवारण करण्यासाठी पहिले प्राकट्य केला, अवतार घेतला आणि अवतार धारण केला. भगवंत प्रगटले मथुरेमध्ये बंदी शाळेमध्ये आणि मग तिथले देवकी मातेला पाहिलं, अरे एवढा मोठा देव, मला तर बालक पाहिजे, छोटा लहान होईल देव लहान झाला. आणि मग त्यांनी सांगितलं की इथं आता कंस मारल मला, त्याला बातमी जाईल आणि जसे 7 मारले तसा मलाही मारल. 7वा तर तिकडे गेला पण 6 मारले आणि 6वा दर्भ रोहिणीच्या उदरात टाकला. आणि मग आता कसं होईल, आता मला तुम्ही गोकुळात घेऊन चला, नंदाच्या ईमेल काय, त्याचा व्हॉट्सअप नंबर किती, म्हणजे गोकुळात सगळं मिळते. जायचं खरं पण हातापायात बेड्या आहेत, हे नोकर हे सगळे पहारेदार आहेत, रखवालदार आहेत, जायचं कसं. अहो तू फक्त उचल, डोक्यावर देव डोक्यावर घेतला तर सगळी बंधनं तुटतात. उचलला कमळापती बाईची बंधने उचला चला. मग गेले म्हणे अंधारे, चिंता करू नका, यमुना तरी भरून मारले, पाय वाटली, तुळे घुसले आणि कस पायला पाणी वाढू लागलं, पाणी वाढू लागलं. हात, पाय, छाती, खांदा, हलवटी नाकात जाऊ लागलं. आता कसं देवाने पाय केले, त्याचे अनेक कारण शास्त्रकारांनी सांगितले. त्यामध्ये यमुना एक पत्नी आहे, ती भेटीला आली. जेव्हा पाय लावला तेव्हा पाय लावल्याबरोबर गंगा तर पायातूनच निर्माण झाली, यमुनेला काय म्हणे हे पायाचं तीर्थ. आता यमुना तीर्थ झाली, भगवंताचा पाय लागले, तीर्थ झाले, पायवाट झाली. गेले गोकुळात, गेले गोकुळात, तिथून ठेवलं आणि वसुदेव महाराज परत आले. गोकुळात बातमी पोचली, सगळ्यांना लक्षात आलं की यशोदा मातेला लेकरू झाला, सगळे आनंद झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेगा, कसं उभारू गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे.
तिकडेही फोटो काढून पाठवले, तिकडे मेसेज केले. त्याच्या लक्षात आलंय की ते जे सांगितलं होतं ना, आठवायचा पुत्र वदेल तुझशी, तो जन्माला आला. मग आता हिचं त्याचं करायचं काय? म्हणे अरे सापाचं पिल्लू वाढू देत असतात का? हो, तर त्याला लहान म्हणून सोडायचं नसते, आत्ताच मारा. म्हणे मारायचं कोणी मारायचं? पहिला आहे ममाध्यास, पहिला अहमाध्यास, दुसरा ममाध्यास. पहिले माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. जवळचे नातलं, सगळ्यात जवळचं कोण आहे? मावशी. माय मरो मावशीचं गो, पाठवली पुतना मावशी, यानं बंदी पिली. तुका म्हणे देवे पुतना शोषी आणि जीवे. म्हणजे रामाच्या अवतारामध्ये पहिली मारली राटिका आणि हिच्या अवतारामध्ये पहिली मारली पुतना. महिलांना समान हक्क पाहिजे, लेडीज फर्स्ट. या इथं पण लेडीज फर्स्ट. पहिला हक्क तुमचाच. आरक्षण पाहिजे, पहिलं आरक्षण. दोन्ही अवतारामध्ये पहिला नंबर. मग सुरू झालं बुद्धिभेद करणारे लोक. मग शक्तासुराला काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघे दैत्य आणि बुडवली. आणि मग सुरू झालं, त्यांना मारलं, याला मारलं. मग मामळ भट आला, बुद्धिभ्रम करू लागला. सगळ्यात घातक हे बुद्धी पकडून आले. बुद्धी म्हणून लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुकरस. म्हणून बुद्धिभेद करणाऱ्यापासून सावध राहिलं पाहिजे. त्याची फजिती केली पाहिजे. बाबळपणाची पंचांग पाठले जानवे फुटले धोतर गळाले ढोकणाची, त्याची फजिती केली. आणि एक 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 इकडं मारणं सुरू केलं. एकाच बाजूला दोन्ही एपिसोड चालू होते. इकडून मारणे सुरू होतं आणि इकडे विलाय सुरू होतं. मागणाला एवढे गहू घातलं. आणि मग भगवंताची सगळ्यात गोड, सगळ्यात सुंदर लीला तर कोणती असेल ती रांगण्याची. त्याच्यामध्ये फक्त दोनच लीला सर्वांना भावलेल्या आहेत. सगळ्यात सुंदर लीला जर कोणती असतील तर ही फक्त सांगितली ती. आणि दुसरी हात टेकी ही लीला सर्वांना खूप गोड वाटली, आवडली आणि भगवंत लीला करू लागले. असं करता करता आनंद देऊ लागले भक्ताला. त्यासाठीच अवतार होता. आणि मग सुरू झालं, गोपाळांची सवंगडी झाले. गोपाळ आले आणि गोपाळ झाले मित्र. मगाशी आपण बोललो मित्र बरोबरीचे. हा म्हणाले का रे तुम्ही माझे मित्र आहे म्हणजे माझ्यासारखेच असले पाहिजे, माझे आहेत तसे पाहिजे, माझ्यासारखे असले पाहिजे. आणि अरे तू तर राजाचा मुलगा आहे रे, नंद राजाचा आहे, त्याच्याकडे 1 कोटी गायी आहे, त्याला नंदराज म्हणतात. तिच्यामध्ये गोकुळामध्ये नंद होते 9, 6 होते उपनंद 9, नंद 6, त्याच्यानंतर नंदवर, अशी ती यादी आहे. आणि त्या यादीमध्ये सगळ्यात मोठा आकडा जर कोणता आहे तर ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहे त्याला म्हणायचं नंदराज. आणि त्या नंदराजाकडे 1 कोटी गायी आहे. इतक्याच दूध तू किती असेल, तू किती खात असेल. तो म्हणे माझं तुमच्याकडे पण आहेत ना. म्हणे देत नाही. का देत नाही? म्हणे विकतात तर आपण चोऱ्या करू. भगवंतांनी चोऱ्या करू नसतो. मग भगवंत गेले, सगळ्याला घेऊन गेले, एकाच्या घरात गेले. ते ताकाचा डेरा उचलला, पिऊ लागला. पण पिलं हरकत नाही, तसाच उचलला.
आता ती गवळणानं सुरुवातीला कौतुक केलं, पितो तर पी बाबा. तो पिऊ लागला, उचलतो. अरे उचल का, तुझा जीव केवढा, देवरा केवढा. अरे ब्रह्मांड उचलतो, तू काय काढलंय. आणि अरे देवरा तो उचलणार नाही, अरे पुढे पर्वत उचलणार आहेत. मला काय तुम्ही समजता, उचलला बाहेर नेला, आणि बाहेर म्हातारा झोपलेला होता नवरा तिचा. उचलला त्याच्या गुडघ्यात नेऊन आता कळला कौतुक करणं पुरते का, याचं कौतुकाच्या लायकीचं नाही. मग हाताने सुरू केला, मग तिच्या सुरुवाता. मग गवळणी सांगू लागल्या, गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्र पाणी, दही तू खाऊन दही तूप लोणी, फोडून अवघी विरगणी आव का. सांगू का तुझ्या पुढ्या सांगू किती मही पत्र वाटे लाडका. त्याला तुम्ही काही सांगता का, तुम्ही 12 घरच्या 12 गे माझा तसा नाहीच आहे. ते म्हणे ही जे सांगते ते खरं नाही. दुसरे म्हणे माझं ऐक, माझ्या घरी आला होता, आम्ही काय काय केलं सांगितलं. आणि हे म्हणे हे हिचं काहीच नाही. तिसरी वेगळंच सांगू लागली. ती म्हणे माझ्या घरी आले, तिसरी आली धावणी, ज्याने काय केली. पाठीची वेळी दोन्हीची गाठ पाडली. गाठ पाडल्यानंतर सकाळी मोबाईलचा अलार्म वाजला. ते उठलं तर हा उठला, त्याची दाढी ओढली. म्हणजे दाढी ओढते का माझी, तुम्ही वेणी ओढता, मी नाही ओढत, कोण ओढते. पाहिलं तर अरे गाठ मारली, हे त्याचं कारस्थान असलं पाहिजे. आता सोडू, पहिले विडी आणली, नाही जमलं, मग जाळून पाहिलं, नाही जमलं, गाठबाई कोणाशी ते ना. आता सगळे तसंच वरात तिकडं तिकडे देऊन सोडलं. म्हणजे माझे हात इतकुशे घे, आणि तू अहो भटजीनं ब्राह्मणाला बांधलेली गाठ वर्षभर सुचत, आयुष्यभर सुचत नाही. हा तो ब्रह्मविधीचा जनित आहे, हा कसं काय येईल तुमच्या हातात. मग ते समजलं. मग सुरू झालं गोपाळांची लीला. गोपाळांना म्हणे पाय आता एक कवडन आव्हान तू लागली, माझ्या घरी येऊन पाय. आणि ही बोलावते ना तिच्याच घरी, मग तिच्या घरी जायचं तर कसं जायचं. हे म्हणे तुम्हाला जायचं तर माझ्या सोबत चला. मग याला तरी यारे लागे, माझ्या मागे मागे या. म्हणजे कसं येणार, एक तरकटी होताच. विचारू लागला कसं येणार. तुम्ही डोक्याला ताण घेऊ नका, तुम्ही डोळे लावा. मला गायब व्हायचा मंत्र येतो, मी तो मंत्र म्हणतो. आणि तो मंत्र तुम्ही डोळे लावा. सगळ्यांनी डोळे लावले. सगळे डोळे लावल्याबरोबर यांनी मंत्र म्हटला. डोळे उघडले, सगळे हात होते घरात. घरात पाहिलं तर घराचे दार बाहेरून लावलेले होते. मग आता कसं करायचं. हे म्हणे हे पाय डेरे, हे दही दूध मनसोक्त खा. भरपूर खाल्लं आणि सगळं खाऊन झाल्यानंतर आता बाहेर पडायचं, दरवाजे बंद. आता कसं करायचं. देवाला म्हणे हे पाय जसं तू बाहेर काढ. तो म्हणे मी बाहेर काढू शकत नाही. का बरं. म्हणे मला जसं तू हात आणला तसं बाहेर काढ. म्हणे मी हात कसं आणलं. म्हणे तू मंत्र म्हटला ना हात आलो. म्हणजे बाहेर जायचा मंत्र मला येत नाही. या हाताचा मंत्र येतो, बाहेर जायचा मंत्र येत नाही. आणि देवा कर रे काहीतरी. म्हणे ठीक आहे मंत्र म्हणतो, चला सगळे. चला सगळे म्हटल्यानंतर मंत्र त्यांनी डोळे लावा लावला. मंत्र म्हटला, सगळे बाहेर होते. एक तरकटी होता. त्यानं असं डोळे लावताना भट्टीतून पाहला. भट्टीतून पाहत होता. देव म्हणे इथं गमत नाही. देवाला सगळे बाहेर काढले आणि तो तसाच ठेवला. आणि ते वरती झरोका होता, त्यातून टाकून सुरू होते. हा अर्धा टाकला वरती
देवानं काय केलं ते तिकडचं दार खोलून बाहेरच्या भर गेलेच्या गेले सगळे बाहेर गेले मोठ्या विचार केला कुंडली सगळ्या सगळ्या कुठं गेल्या त्या दार उघडलं आत पाहिलं तर आत सगळं मडके फोडलेले लोणी सांडलेले दूध पिलेले सगळं केलं कोणी केलं वर पाहतात काही दिसणार जशा दिसलं तसं या खालून ओढतात गोपाळ वरून ओढतात इकडून झोडपणं सुरू आहे वरतून ओढणं सुरू आहे भयंकर फजिती झाली शेवटी शरणाला बाहेर काढला त्यामुळे चालत असताना भगवंतावर निष्ठेनं चालावं लागते ती लीला केली असं करता करता गोकुळावर खूप संकट आले बरं या सगळ्या संकटामधून भगवंताने रक्षण केलं तर वर्णन केले गोपिकेतात विषच्या लाप्या व्याल राक्षसा सगळ्यापासून रक्षण केलं कुणाकुणाला डोंगरा देवापासून केलंय गिरी गोवर्धन येणे उचलला कालिया महासर्पनातून आणला जळत वणवा येण्याची मुखे प्राशिला सगिरिता आघासुर चिरोनी सांडलावो हे सगळं भगवंत करत होता काय काय करत होत्या करताना गोपिकांनाही आनंद दिला त्या गोपिका भगवंताचं काय करत होत्या फक्त चिंतन करता गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंददामोदर माधवेति हे सगळं सुरू असताना सगळ्या लीला करत असताना आता गोपाळांना लीला केली आता खेळ सुरू झाले कारण आजच्या दरम्यान आता गायींचं पालन गायींचं चारणं सुरू झालं होतं आणि हे करता करता आता खेळ सुरू झाले हमामा उतुतू खेळ सुरू झाले भौराग बाई सयाजी महाराज भक्त मंडळाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो विठ्ठल आणि मग आता थकले खेळूनही थकले दुष्टांचा संहार करूनही थकले आता भूक लागली खाद्य भार पोटी भूक काय खेळायचे सुख देवा खाऊ घालणार आहे आम्हाला तुम्हाला खायचं असेल तर एक करावं लागते आपलं आपलं खाता येत नाही तुमचं सगळं एकत्र करा कमलपत्राच्या आकारामध्ये सगळ्यांना बसवलं मध्यभागी भगवंत बसले आणि मग सुरू केलं बिभ्रत वेणुर जठर पटयो शृंग वित्रेच कक्षे वामे पाणौ मसून कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि संहृतो हासयन्नर्मदि स्वै स्वर्गे लोके विशालिपूजे यज्ञ गोपालकी गोपाल कृष्ण भगवान के श्री कृष्ण गोविंद हरे
सगळ्यांना स्वहस्ते काला वितरित केला, सगळ्यांचा एकत्र केला. काला हा प्रसाद आहे, काला म्हणजे आनंद. काला हा 3 प्रकारचा आहे. स्थूल दृष्टीचा काला तिथं केला आणि ज्ञानात्मक काला केला आणि भक्तित्मक केला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मुहिला साधने, भक्तीचा काला तिथे मुख्यतः केला. ज्ञानाचा केला विकामाने काला, कोठे अभेद देखिला तोही केला आणि काला करून सगळ्यांना आनंद दिला. तो आनंद देवालाही भेटला नाही, फक्त तो काला वाळवंटात म्हणजे ज्यांचा अंतःकरण शुद्ध आहे त्यांनाच मिळाला, वारकऱ्यांनाच भेटला आणि संतांच्या संततीतच भेटला. सयाजी महाराजांनी असा काला बाळाभाऊ महाराजांच्या संगतीमध्ये गेला आणि आपल्या सोनुशी गावातल्या सगळ्या लोकांना मिळण्यासाठी इथे स्वतः आपलं शरीर ठेवून आपल्याला उत्सव सुरू करून हा काला देणं सुरू करून दिला. आणि हा काला आपण घेण्यासाठी इथे जमतो हे आपलं भाग्य आहे की असा काला जो देवांनाही दुर्लभ आहे तो आपल्याला सयाजी बाबांच्या कृपेनं मिळतोय. आपल्यासारखे भाग्यवान केवळ आपणच आहोत. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो हळूहळू चला कोणी कोणाशी लागला, आजी देतो पुरे म्हणा तुका म्हणे सारखा घाटे गेले लका मोठे देतो अधिक ते सांगते न्यूनते पुरते करो निघ्या किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, एक माझे चिमुरले अज्ञाना विस्मृतीर भ्रांत्या यन्यूनम अधिकम पठन तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं वेतं वा सर्ववेतत् क्षमस्व. जय जय गुरुनाथे श्री महादेव शरणं. अक्षरं बलभ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. महाराजांच्या कृपेनं सेवा संपन्न झाली. तुम्हा सगळ्या मायबाप श्रोत्यांच्या चरणावर समर्पित. त्यानंतर फक्त आपण एकदा जप घेऊ आधी, मग काल्याचा आपण घेऊ आणि मग मनोगत होईल आणि मग चाल तुम्हाला घ्यायची असेल तर ती होईल. मग महाप्रसाद कायंदे साहेब आलेत, भगवान बाबा शिक्षण अध्यक्ष आमचे भंडारीचे देवदास महाराज आहेत, आमचे माऊली महाराज आहेत, विलास महाराज आहेत, बाळू महाराज आहेत आणि इतर सगळे गावकरी मंडळी, सगळी गाव मंडळी उत्तम गोड आहेत. तुम्ही सगळे दोघे सुंदर वाजवता आणि हे सगळ्यांचं तुम्ही आहे सुंदर वाजवता, त्यामुळे सगळ्यांचं मी धन्यवाद तुम्हाला देऊन आपली सेवेकडे जाऊ. सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. आता एकदा फक्त आपण भजन करून मग जप घेऊ आणि मग आपल्या सेवेचा शेवट होईल. श्वासानंद माऊली महाराज श्वासानंद